सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षम असते। तर आता इथे आपले डॉक्टर अल्ताफ सर आहेत, ते सदर OPDची सुरुवात रिबीन कापून करणार आहेत। आता समोर आपल्या नगर भवनमध्ये वैद्यकीय आरोग्य विभागाचा प्रमुख कार्यालय आहे। काही वेळातच आपल्याला जर सांगितलं होतं की आम्ही इथे OPD सुरू करू, तर त्याच्या काही वेळातच सुरू होणार आहे। हे सार्वजनिक आरोग्य विभागाचं कार्यालय आहे। आपण पाहू शकता येथे उद्घाटन प्रसंगी रिबीन बांधण्यात आलेली आहे। आपण ज्याप्रमाणे बोललो की इथे हे स्टिकर कोणी काढला OPDचा इकडचा? स्टिकर कुठे आहे तो? स्टिकर घेऊन पहिली स्टिकर घेऊन इकडून पटपट स्टिकर कुठे पटकन स्टिकर इथे नुसतं कारभार लावलाय। स्टिकर तिथे लागलं पाहिजे मला ताबडतोब। 10 दिवसा पहिली पत्र दिलेलं आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना भरती प्रक्रिया प्रलंबित केली, स्टिकर लावला पाहिजे ताबडतोब तिकडे। तरी ते गेल्या 10 दिवसा पहिली पत्र दिलेलं भरती प्रक्रिया 2016 पासून प्रलंबित आहे। तर आता आम्ही ते उद्घाटन करणार आहोत। चला सर, काही पैसे मिळेल आता इथे OPD अल्ताफ सरांच्या हाती सुरू होते। तर हे आरोग्य विभागाचं कार्यालय आहे। इथे डॉक्टर फक्त बसून असतात, काही कामाचे नाही। तर समोरच्या सदर टेबलवरती डॉक्टर पाटील मार्फत डॉक्टर दिनेश पाटील साहेब आलेले आहेत, त्यांच्या मार्फत आम्ही ते OPD सुरू करतोय। एक खुर्ची काढ रे, इकडे ना। स्टिकर पुढे टाकला, स्टिकर द्यायचा तो कन्सिलला द्यावं, पहिले सांगतो मी। पक्षाचं नाव लिहिलं त्यावरती, पक्षाचं नाव लिहिलं तो स्टिकर आणा तिथं फटाफट। महाराष्ट्र नवनिर्माण सेना लिहिले आहे त्या स्टिकरवर तिथं हिंमत कोणी गेली फाडायची? पक्षाचा स्टिकर कोणी फाडलाय? फाडला कोणी तो स्टिकरांना पहिली आणि स्टिकर पक्षाचा पक्ष काढायला आहे का परमिशन? स्टिकर आणतो। तर आता इथे स्टिकर फाडला कोणी तो बघ, फक्त नाव घे। हा ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे ना सगळं काय? 10 मिनिटाचा विषय होता, तुम्हाला कुठे इथे काय वापर लावतो त्यांचा तुम्ही काढा ना 10 मिनिटात दोन झाले ना सर, पाहिलंच ना सदर जागेवरती डॉक्टर दिनेश पाटील उपलब्ध आहे, डॉक्टर अल्ताफ सर आहे। सुरू करणार आहोत। पक्षात असं नाही करायला पाहिजे साहेब, तुम्ही विचारलं पाहिजे ना। आम्ही लोक बाहेरच होतो ना, अहो साहेब ठीक आहे, पण आता स्टिकर कोणाच्या परमिशननी काढलं गेलं? तुमच्या परमिशननी, तुमची पोस्ट आहे हॉस्पिटलमध्ये, तुमचं काम आहे काय सर्व काढायचं साहेब? हे बाबा कोणाच्या बोलण्याने काढला तू? पोस्टर कोणी काढला? कोणाच्या बोलण्याने काढला? सरने काढायला सांगितलं का? तुम्हाला वाचायला आला ना काय लिहिलं? महाराष्ट्र नवनिर्माण सेना लिहिलेला ना? हा पक्षाचा स्टिकर तुम्ही काढता, 2 तुकडे करून टाकले म्हणजे काय? एवढी तुम्हाला राईट आहे का? हा 2 तुकडे केले, कुणी फाडले ते? नाही साहेब, 2 तुकडे नाही केले, काढून हे केलेलं आहे। फाडला कोणी तो? फाडलेलं नाही नाही, हे तुमच्या हातून चिटकून पाहिजे डॉक्टर साहेब, हे तुमच्या हातून चिटकून पाहिजे तिकडे मला। हे फाडला कोणी ते सांगा तुम्ही। फाडलेलं नाही, फक्त काढलेलं आहे। असं ही कुठली काढायची पद्धत? काढू कोण आहे तो? एक कोणी काढला रे? किती आहे? काढला कोणी? हा नाही, काढायला मी सांगितलं, काढलं ते मी, पण ह्याचा पण ही कुठली पद्धत? आम्ही खूप काय काय काढीन डॉक्टर साहेब, खूप काय काय भयानक काढीन। मग मी आपला
ह्या तुमच्या मुद्द्यावर वैयक्तिक किंवा माझ्या विभागाचा संबंध नाही हे तुम्हाला तुम्ही लिहून देता तुम्ही डॉक्टर आहात का? तुम्ही डॉक्टर आहात ना? हा बस. मग आता पेशंट तुम्ही इथे सुरू करायचे. आज आम्ही सुरू करतोय. आज आम्ही इथे डॉक्टर मनसेचे डॉक्टर इथे आलेले आहेत, ते सुरू करतात ओपीडी. तुम्ही इथे डॉक्टर तिथे डॉक्टर नाही, इथे डॉक्टर नाही. हाय करणार कोण मग सगळं? हे पाडायचं कारण काय? हे बोलव सगळ्या मनसेवाल्यांना, सगळं फाडून टाका, सगळ्यांना बोलवा. एवढी कशी तुमची हिंमत झाली? फाडलं कोणी तुम्ही सांगा ना मला. हे काढायची काय? मी काढू का मग? बरोबर इकडे इकडे या. ते कुणी काढले? फाडलं कोणी? सगळे फाडायला तुला बोलले? हे चिटकव तिकडे, हे चिटकव तिकडे, हे खोलून चिटकव तिकडे ताबडतोब. तिकडे नीट चिटकवून द्यायचं मला. ओपीडी चालू केली आहे विपक्ष, आम्ही जनतेसाठी केलंय, दुसऱ्या आमच्या स्वतःच्या हितासाठी नाही केलंय. ते चिटकव तिकडे, चिटकवून लावा तिकडे, दोरी लावा, चिटकव तिकडे. तिकडे ओपीडी चालू आहे ना. काढायला तुम्ही अधिकारी वरिष्ठांना बोला, तुम्ही काढायला कसं बोलावं? लोकांना माहिती दिली, त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडे काय करता तुम्ही. काम काय करत नाही, नुसतं टाइमपास सगळं लावलं इकडे. सगळे पेपर इकडे जाऊन टाकीन. कोण उपायुक्त आहे? हा? कविता बोलवा. ठीक आहे, त्यांच्याशी बोलतो आम्ही. कविता बोरकर मॅडमच्या परमिशननी काढायला लावलाय. ठीक आहे, सगळे जाऊ तिकडे. सर बघा चेकिंग करा. माझा बीपी वाढलाय आता. माझ्या बीपी साठी औषध द्या पहिली. 2016 पासून मीरा भाईंदरच्या रुग्णालयात डॉक्टर भरती झालेली नाही. हा एक मोठा स्कॅम आहे. रुग्ण आले की ते जातात प्रायव्हेटमध्ये, आमच्याकडे डॉक्टर नाही, अशी स्वतः कबुली केलेली आहे तिकडच्या डॉक्टरांनी की आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नाही आहेत. व्हिडिओ आहेत आमच्याकडे. आता घ्यायला गेला बीपी वाढली. मैं घर ही जाता हूँ. तुम्ही लोग करो. म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी आम्ही आमचा बीपी वाढून घ्यायचा आणि हे AC मध्ये बसून काही कामं नाही करणार. उपायुक्त असो, आयुक्त असो. आता माझी बीपी लेवल बघायला तुम्हाला डॉक्टर सांगशील. बीपी वाढलेला आहे 170/70. बरोबर बोला ना. दोन 2016 आज 2025 मध्ये आपण आहोत. 2016 पासून आज मोजले तर 9 वर्ष झाली आहेत. त्यावेळीची डॉक्टर भरती अजूनपर्यंत प्रलंबित आहे. त्या दिवशी आम्ही फेसबुक लाईव्ह मार्फत आमचे उपजिल्हाध्यक्ष हेमंत सावंत यांच्या पत्रानुसार पत्रव्यवहार केले होते. त्यानंतर एक तात्कालिक भरती प्रक्रिया सुरू केली, पण ती त्याच्यामुळे दिरंगाई दिसण्यात येते. म्हणजे काय, इकडे आलेले रुग्ण हे प्रायव्हेटमध्ये कसे जातील, हा मुख्य डॉक्टरांची मुख्य मानसिकता म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल मीरा भाईंदरमध्ये कसे वाढतील. ओपीडीला डॉक्टर उपलब्ध नसतात कोणत्याच बाबीला. जर तुम्ही भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये गेले, ते प्रमुख रुग्णालय आहे सर्वसामान्य जनतेकरिता, तिकडे कधीही गेलं तरी डॉक्टर तुम्हाला सोमवारी या बोलणार, मंगळवारी या बोलणार. आणि 3 माळ्यावरती एकच डॉक्टर खाली धावतो. ती डॉक्टर होती, लेडीज डॉक्टर, त्यांचं नाव आम्ही लिहून घेतलेलं आहे. त्यांची स्टेटमेंट आहे मीडियासमोर की इथे डॉक्टरांची कमतरता असल्या कारणाने हा प्रकोप ह्या अशी कारणे येत आहेत की रुग्णांना परत पाठवले जाते. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज इथे ओपीडी सुरू केलेली आहे. आता याच्या पुढची ओपीडी, इकडे जे केबिन घेऊन डॉक्टर बसलेले आहेत,
1 नंबर कॅबिनला डॉक्टर प्रमोद पडवळ आहेत, ते OPD पुढे कंटिन्यू करतील. दुसरे डॉक्टर नंदकिशोर लहाने आहेत. तिसरे डॉक्टर पाटील मॅडम आहेत, त्या पुढच्या OPD इथे कंटिन्यू करतील. काय विषय असा प्रमुख आणि आपण आज जे इथे ओपीडी चालू केली नगर भवन सार्वजनिक आरोग्य विभागात, त्याचं प्रमुख कारण काय? प्रमुख कारण म्हणजे गेल्या म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला 4 तारखेला मनसेच्या टीमने तिथे एक धडक एंट्री मारली होती की तिकडच्या तक्रारी भरपूर होत्या की डॉक्टर उपलब्ध नाही, तुम्ही उद्या या, सोमवार या, असे डॉक्टर पेशंटला सांगत होते. तर आम्ही अचानक तिकडे गेल्यानंतर त्या दिवशी तिथे OPD साठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यानंतर तिकडे जे उपलब्ध डॉक्टर आहे त्यांना विचारणा केली की मॅडम हे काय चाललंय. एक पेशंट व्हिडिओमध्ये बोलतोय की मुझे सोमवार को बुलाया, दूसरा बोलतोय अभी डॉक्टर नहीं तो क्या करूं, मेरी तबीयत खराब है. लेडीज होती, व्हिडिओ मध्ये सगळ्या बोललेत. मग त्या डॉक्टरला विचारल्यानंतर ती डॉक्टर बोलते इथे डॉक्टरांची फार कमतरता आहे. मग तात्काळ तसंच आम्ही पत्रव्यवहार केलं. प्रशासक आहेत आपले राधा विनोद शर्मा, त्यांना पत्र लिहिलं की 10 दिवसामध्ये जी 10 वर्षाची प्रलंबित प्रक्रिया आहे, तुम्ही दिरंगाई करताय, आज भरती होईल, उद्या भरती होईल, पुढच्या महिन्यात भरती होईल. तेव्हा आम्ही इकडचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत डॉक्टर प्रमोद पडवळ त्यांच्याशी चर्चा केली. त्याबाबत सुद्धा त्यावेळी पत्रकार केतन बारिया उपलब्ध होते. त्यांना प्रश्न विचारला. त्यांचं म्हणणं होतं 2016 पासून डॉक्टर आणि सिस्टर यांची भरतीबाबत दिरंगाई सुरू आहे. तर आम्ही पत्र दिलं, 10 दिवसाची वेळ दिली. आज 14 तारीख, अजून कोणत्याही प्रकारची भरती झालेली नाही. तर ह्या अशा क्षुल्लकशा कारणासाठी सर्वसामान्य जनता आणि रुग्णांचे हाल बघवत नाही आम्हाला. तर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॉक्टर दिनेश पाटील, डॉक्टर अल्ताफ पटेल यांच्या अध्यक्षतेखाली इथे आज आम्ही एक छोटी OPDचा कार्यक्रम घेतला होता. तो नुकताच पार पडला. आपण महापालिकेच्या आस्थापनावर बघाल तर असे कित्येक डॉक्टरचे नाव आहेत जे महापालिकेकडून पगार वगैरे घेतात. मग कशाच्या आधारे बोलू शकता की डॉक्टरची कमतरता आहे? साहेब, आपण पत्रकार आहात, आपण एकदम योग्य तो प्रश्न विचारलेला आहे. आपण कधी आकस्मिक जर तुम्ही कोणत्याही रुग्णालयाला तुम्ही जर धाड मारली किंवा तुम्ही तिथे पोहोचलात तर तिकडे तुम्हाला डॉक्टर दिसणार नाही. जसे आता आपण बघू शकता बाजूच्या कॅबिन सुद्धा खाली आहेत, ते सुद्धा डॉक्टर्स आहेत, त्यांना सुद्धा पगारात चालू आहे. त्यांचे ते प्रायव्हेट व्हिजिटला किंवा त्यांच्या नावावरती AB फॉर्म B फॉर्म नसतो, पण ते प्रत्येक हॉस्पिटलला व्हिजिट करत असतात. 2000, 2500, 3000 त्यांची चार्जेस असते. आपण कुठल्या ना कुठल्या तरी रुग्णाच्या बिलमध्ये मीरा भाईंदर मधील जे नोकरीवर आहेत डॉक्टर त्यांची नावं आपण पाहू शकता. व्हिजिट चार्जेस. NPA नॉन प्रॅक्टिस अनाऊन्स नाकारण्याचा पाठीमागे हे डॉक्टर्स जे आहेत बाहेर जाऊन स्वतःचे क्लिनिक उघडतात, स्वतःचे हॉस्पिटल्स उघडतात आणि तिथे जाऊन जे सेवा देतात, असं जाणून की ते लोक तिथे जाऊन ते व्यापार करतात. पण त्यांना जिथे 24 तास सेवा द्यायची ते सेवा देत नाही. त्यामुळे आपण काय बोलू? बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे कोणताही रुग्ण किंवा कोणत्याही उपचाराबाबत दिरंगाई आली अशी अर्ज जेव्हा आमच्याकडे येतो, आम्ही 4 तारखेला विषय घेतला होता, त्यानंतर ताबडतोब ही प्रक्रिया सुरू झाली भरतीची. आता असा कोणताही डॉक्टर बाबत आमच्याकडे तक्रार आल्यास त्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जर तुला खाजगी करायचं तर इकडची नोकरी सोड. जनतेच्या सेवा करण्यासाठी इतर डॉक्टर आहेत, त्यांना संधी द्या. तुमच्याकडे काही पुरावा आहेत का जे महानगरपालिकेच्या स्थापनावर डॉक्टर आहेत ते बाहेर जाऊन कॉन्ट्रॅक्ट केतन बारिया महानगरपालिकेच्या स्थापनावर जे डॉक्टर कार्यरत आहेत त्यांचे मीरा भाईंदरमध्ये इतर खाजगी दवाखाने आहेत, याचे तुमच्याकडे काही पुरावा आहे? असे बरेचसे पत्रव्यवहार केलेले काही इसम आहेत, खाजगी इसम आहेत, त्यांच्याकडे पुरावे आहेत की त्यांनी बिल भरलेत आणि इकडच्या काही डॉक्टरांची नावं व्हिजिट चार्ज मध्ये आलेली आहेत. ते पुरावे आपण नाकारू शकत नाही. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेगळ्या प्रकारचं आंदोलन घेणार आहे, जेणेकरून जनतेला ज्या डॉक्टरांची आवश्यकता आहे, जे सेवा देण्याचे इच्छुक आहेत, तशा डॉक्टरांची भरती तात्काळ केली जाईल. मध्यंतरी आमदार आणि खासदारांच्या हस्ते गोरबंदरगाव, पेंदरपाडा, मीरागाव या ठिकाणी आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र सुरू करण्याच्या 4 ते 5 महिन्यानंतर ते आरोग्य केंद्र बंद झाले. हे कसं असते, निवडणुका आल्या की सर्वसामान्य जनतेची आठवण येते. लोकांच्या आरोग्याबाबत प्रश्नांच्या लोकांना आठवतात की नाही, ही जनता आमची मतदार आहे, यांच्यासाठी आता आपल्याला
असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे, उद्घाटनाची माळ लागते, पण त्याच्यानंतर पाठपुरावा करायला आपले वैद्यकीय आरोग्य विभागातील डॉक्टर सर्व असक्षम आहेत.